2025ची निवडणूक चालू आहे. आदरणीय आमचे नेते या तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप साहेब, त्याचबरोबर बसपचे अतुल कांबळे साहेब, शिवसेना उभाटा गटाचे पंडित दुधाळ साहेब यांनी मी पॅनल केलेलं आहे. आमच्या पॅनलमध्ये अतिउच्च शिक्षित असे उमेदवार आहेत. मी स्वतःही 1984ला BA ऑनर्स अर्थशास्त्र आहे माझे. आमच्यात इंजिनियर, वकील, डॉक्टर्स अशी मंडळी आमच्याकडे आहेत आणि त्यामुळे हे पॅनल अतिशय स्ट्रॉंग आहे. बाकीच्या पॅनलमध्ये उमेदवार बघा आणि आमचे बघा, आमच्याकडे सगळी उच्च शिक्षित असे नॉन कॉर्पोरेट आहेत. आमच्या मलायका MSc झालेल्या आहेत, MA BEd झालेल्या आहेत, MA झालेल्या आहेत. अशा सुशिक्षित मंडळींना आम्ही उमेदवारी जगताप साहेब, अतुल कांबळे साहेब असतील, पंडित दुधाळने आम्ही दिलेली आहे. की अतिशय स्ट्रॉंग पॅनल गेली. आम्ही 7-8 दिवस या शहरात फिरत असताना आज वार्ड क्रमांक 3मध्ये आम्ही प्रचार करवला आहे. या वार्डाचे उमेदवार चंपनराव साहेब आहेत आणि आमच्या लेडीज बनी चव्हाणताई आहेत. त्यांचा प्रचार आम्ही करवला. अतिशय चांगलं वातावरण जत शहरात आहे. ज्या काय कुठे ज्या सुविधा आहेत त्या निश्चितपणाने आम्ही देणार आहोत. झालेल्या मतदानाच्या 50 ते 60% मतदान आमच्या या राष्ट्रवादी घड्याळला आहे आणि बाकीच्या 40-45% सर्व पक्ष गुंडाळतील. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जेणेकरून त्यांच्याकडे अर्थखातं त्यांच्याकडे आहे. या राज्याच्या तिजोरीची चावी त्यांच्या हातात असल्यामुळं निश्चितपणानं चांगल्या प्रकारचा निधी खेचून आणता येईल. आज आमची लाडकी बहीण जी योजना चालू केली त्यात अजितदादा जे प्रमुख आहेत त्यांनी बजेटमध्ये तरतुदी केलीत. त्यामुळं लाडक्या बहिणींना जे मानधन दिलं जातं आहे ते यापुढं कधी थांबणार नाही आणि निश्चितपणानं घड्याळाला मत म्हणजे अजितदादांना मत आहे. अजितदादाचे हात बळकट करण्यासाठी ही सर्व मंडळी, आमच्या माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र सर्वांनी ठरवलेलं आहे एवढा घड्याळाला निवडून आणायचं. गेले अनेक 30-35 वर्षे ग्रामपंचायत नगरपालिका आमच्याकडेच होती. त्यावेळेला आम्ही भरपूर सुविधा देण्याचं काम केले, परंतु 2017ला ज्या वेळेला त्रिशंकू नगरपालिका झाली त्यावेळं या 5 वर्षात कुठल्याही पद्धतीचं काम करता आलं नाही. आज काँग्रेसचे जे थापामार फिरायला लागलेत, आम्ही अमुक करतो तमुक करतो, ते काही करू शकत नाहीत. त्यांना 5 वर्षे या जनतेने सेवा करण्याची संधी दिली होती. त्यावेळेला त्यांचे माझ्या आमदारांचे माऊस बंधू आदरणीय विश्वजित कदम साहेब मंत्री होते. त्यांनी 1000-1500 कोटीचा निधी आणला असता आणि या तालुक्याला सुजलाम सुफलाम केला असतं तरी आम्ही किती जरी विरोध केला तर लोकांचे त्यांच्या पाठीशी राहिले असते. परंतु त्यांनी काही न करता नातेवाईकांना जवळ करणे, त्यांना कॉन्ट्रॅक्ट देणं हाच व्यवसाय त्यांनी केलेला आहे. हर्ली कॉर्नर ते MSG बोर्डापर्यंतचा रस्ता 6 वर्षापूर्वी झालेला आहे. 65 लाखाचा तो रस्ता आहे. त्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना दिला आणि त्या 20 वर्षाची गॅरंटी वॉरंटी असताना आज 6 वर्षात तो रस्ता उघडून गेलेला आहे. आज त्या रस्त्याने चालायला येत नाही ही त्यांची कार्यपद्धत आहे आणि सत्तेत असल्याशिवाय काही करता येत नाही. आज 288 विधानसभा त्या ह्यात आमदारमध्ये काँग्रेसचे फक्त 15 आमदार आहेत. त्यांच्याकडे आज कुठलीही सत्ता नाही. आता त्यांनी काही जरी थापा मारले, अमुक करतो तमुक करतो, सगळं झूट आहे. सत्तेशिवाय विकास करता येत नाही. त्यांच्याकडे साधं विरोधी पक्ष देखील नाही आहे. त्यामुळे ते काय करणार आहेत? आता जर त्यांच्यावर कोणी लोकांनी चुकून त्यांना मतं टाकली तर ते मतं वाया जाण्याची शक्यता आहे. कारण ज्या वेळेला पुढं 2029ला आमदारकीचं इलेक्शन लागल त्यावेळेला भविष्यात काय होतं ते आज सांगून चालणार नाही. पण तोपर्यंत नगरपालिकेची परत दुसरी टर्मची इलेक्शन लावली जाईल. त्यामुळं त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. त्यांच्या हातात काही आज शिल्लक राहिला नाही. अजितदादा या राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे निश्चितपणानं मोठ्या पद्धतीचा निधी आणून आम्ही निश्चितपणाने काम करणार आहोत. पाण्याची जी 78 कोटीची योजना आहे ते 2000ला आमचा प्रस्ताव होता, ते आत्ता मंजूर झाली, त्याचं कामही चालू झालेलं आहे. या ड्रेनेज गटारीचा आम्ही 160 कोटीचा प्रस्ताव आहे, तोही अजितदादांच्या माध्यमातून आदरणीय आमदार जगताप साहेबांना घेऊन जाऊन तोही प्रस्ताव मंजूर करून अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं त्यांना 1500-2000 कोटीचा निधी द्यायला काहीच अडचण नाही. परवा 2 महिन्यापूर्वी त्यांनी आष्टा नगरपालिकेला 150 कोटीचा निधी दिलेला आहे आणि आमची जी कामं पेंडिंग आहेत निश्चितपणानं त्यांच्याकडे करून घेऊन या शहराला सुफलाम असं आम्ही बनवणार आहोत. आज इथं दहशत गुंडगिरी जी चालू आहे, आमच्या माता भगिनींना फिरायचं अवघड झालेलं आहे, जाहीरनामा अवघड झालेलं आहे आणि त्यामुळं ते सर्व मोडून काढण्यासाठी घड्याळाला मतं आम्ही मागत आहोत. आम्ही फक्त 8 पाणी जाहीरनामा काढलेला आहे. जे आमचं काम करता येईल 5 वर्षात ते जगताप साहेब आम्ही सर्वांनी बसून तो अतुल असतील, मग बंटी असतील यांनी केलेलं आहे. वचनदारी दुसरा आहे स्वच्छ सुंदर व डासमुक्त शहर, घनकचरा निर्मूलन अत्याधुनिक प्रकल्प. 3 आहे सामाजिक सरोकार, शांततेला प्राधान्य, भयमुक्त जत, महिला भगिनी शालेय मुलींना तात्काळ संरक्षण, प्रभागने उद्यानांचा विकास, बालोद्यान,
जिमची सोय ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरंगुळा केंद्र. 6 नंबर आहे बाजारपेठ व प्रत्येक ठिकाणी अद्याप स्वच्छतागृहे. 7 नंबर आहे संपूर्ण शहर झोपडीमुक्त, बेघर कुटुंबात हक्काचे घर, महिला सुशिक्षित बेरोजगार युवकांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग निर्मितीसाठी सहाय्य. जत शहर व वाड्या वस्त्यांना दररोज मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे असे 8च आम्ही जाहीरनाम्यामध्ये गाठलेलं आहे. ते निश्चितपणानं आम्ही पूर्ण करणार आहे. म्हणून कुठल्याही अफवावरती विश्वास न करता अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी ही मंडळी निश्चितपणानं आमच्या माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी असतील, तरुण मित्र असतील, या घड्याळच्या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वच्या सर्व 24च्या 24 उमेदवार आमचे निवडून येतील. त्यात कुठलीही शंका आज आम्हाला दिसून येत नाही. गेले 8 दिवस आम्ही फिरत असताना जनतेचा, आमच्या मतदार बंधू भगिनींचा फार मोठा उत्स्फूर्त साथ आमच्या या घड्याळाला आहे. त्यामुळं निश्चितपणानं घड्याळ ही निवडून येणार, त्यात कुठल्या प्रकारची शंका तर आमच्या मनात राहिलेली नाही. आणि निवडून येणारे उमेदवार सर्व सक्षम आहेत, सुशिक्षित आहेत. आमच्या पॅनलमधले उमेदवार बघा, बाकीच्या पॅनलमधले उमेदवार बघा, तिथे जी गुंडगिरी दहशत चाललेली आहे ती मोडून काढायच्या. व्यापाऱ्यांना एवढा त्रास दिला जातोय. यात्रेची वर्गणी द्या, नेत्याच्या वाढदिवसाची वर्गणी द्या, नेत्याच्या मुलाच्या बारशाची वर्गणी द्या. आता फक्त लग्न कोणाचं ठरलं आहे कार्यकर्ते त्याच्या तेवढी वर्गणी मागायची शिल्लक राहिल्या आणि ती मोडून काढायचं काम आम्ही करणार आहोत. म्हणून घड्याळ या चिन्हाचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करावं हे आम्ही जनतेला विनंती करतो.